नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम द्वितीय वर्ष B.एडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठातनं तुम्ही सर्वांनी प्रथम वर्ष B.एड पूर्ण केलेलं आहे आणि आता परवापासून आपण आपलं द्वितीय वर्ष जे आहे हे सुरुवात केलेलं आहे आणि म्हणून या द्वितीय वर्षामध्ये प्रवेश करताना तुम्हाला द्वितीय वर्षामध्ये नेमकं काय काय अभ्यासायचं आहे त्याची तोंड ओळख म्हणून आपल्याला या व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम B.एडच्या पहिल्या वर्गामध्ये किंवा पहिल्या वर्षी तुम्ही एकूण 1000 गुणांची परीक्षा पास झालेले आहात. या 1000 गुणांचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे आणि तुम्ही सेकंड इयरला पदार्पण केलेलं आहे. मग या सेकंड इयरलासुद्धा तुम्हाला एकूण 1000 गुणांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये एकूण 530 गुण हे इंटरनलचे असतील आणि 470 गुण जे आहे हे एक्सटर्नलचे असणार आहेत. असे एकूण तुम्हाला 1000 गुण द्वितीय वर्षामध्ये अभ्यासायचे आहेत. मग याचं थोडंसं आपण विश्लेषण जर करायचं झालं तर द्वितीय वर्षातसुद्धा तुम्हाला एकूण 4 विभागांचा अभ्यास करायचा आहे. या 4 विभागांना आपण एरिया ए, एरिया बी, एरिया सी आणि एरिया डी असं आपण म्हणत असतो. यापैकी एरिया ए जो आहे हा पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन असा आहे. या एरियामध्ये एकूण तुम्हाला 2 कंपल्सरी पेपर अभ्यासायचे आहेत. हे दोन्ही पेपर तुमचे कंपल्सरी असणार आहेत. यातला PE5 हा जो पेपर आहे हा गायडन्स काउन्सिलिंग अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असा आहे, म्हणजेच मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशित शिक्षण. तर हा जो पेपर आहे हा 80-20 पॅटर्ननुसार 100 गुणांचा आहे. म्हणजेच 80 गुण यामध्ये विद्यापीठ परीक्षेचे असतील आणि 20 गुण हे महाविद्यालयात तुमची जी परीक्षा होणार आहे त्याचे असणार आहेत. दुसरा पेपर PE6 असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन स्कूल एज्युकेशन, म्हणजेच शालेय शिक्षणामध्ये मूल्यमापन आणि मूल्यनिर्धारण असं या विषयाचं शीर्षक आहे. हा पेपरसुद्धा तुम्हाला 80-20 पॅटर्नमध्ये 100 गुणांना अभ्यासायचा आहे. यानंतर एरिया बी येतो. एरिया बीमध्ये करिक्युलम अँड पेडागॉगिक स्टडीज, यालाच आपण इन शॉर्टमध्ये CPS असं म्हणतो. मग या CPSचे तुम्हाला एकूण 2 पेपर अभ्यासायचे आहेत. हे दोन्ही पेपर तुम्ही जे शालेय विषय निवडलेले आहेत ते असणार आहेत. यामध्ये पहिला जो पेपर असणार आहे CPS3 तो तुमचा फर्स्ट मेथडचा असणार आहे आणि CPS4 हा सेकंड मेथडचा असणार आहे. तर मग अशा रीतीने ज्या विद्यार्थ्यांचा मराठी हा फर्स्ट मेथड असेल तो CPS3मध्ये येईल आणि जर मराठीला जोडून तुम्ही दुसरा इतिहास किंवा भूगोल यापैकी एक विषय घेतलेला असेल तर तो CPS4मध्ये जाईल. तर अशा रीतीने CPS3 आणि CPS4 हे एरिया बीमधले जे काही 2 विषय आहेत तर हे सुद्धा 100 गुणांना असणार आहे. 80-20 पॅटर्ननुसार 80 गुणांची त्यांची विद्यापीठ परीक्षा असणार आहे आणि 20 गुणांची आपल्या महाविद्यालयीन स्तरीय जे काही पेपर असणार आहे तर त्यानुसार तुमचं गुण ते मांडले जाणार आहे. याच्यानंतर एरिया सी. एरिया सी जो आहे याला आपण एंगेजमेंट विथ द फील्ड असं म्हणतो किंवा त्याला दुसरंच नाव आहे एन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज, म्हणजेच ज्या काही आपल्या शिक्षकी पेशासाठी आवश्यक क्षमता असतात तर त्या क्षमतांचा विकास आपल्याला या एरिया सीमधनं लक्षात घ्यायचा आहे. तर एरिया सीमध्ये एकूण 4 सब्जेक्ट दिलेले आहेत. या 4 सब्जेक्टपैकी पहिला जो आहे तुमचे EPS6. तर हे EPS6 काय आहे तर अप्लाइड पेपर ऑन इंटर्नशिप. आता इंटर्नशिप म्हणजे नेमकं काय तर याला आपण मराठीमध्ये छात्रसेवाकाल असं म्हणतो किंवा आंतरवासीयता असंही म्हणतो. मग ही जी काही आंतरवासीयता आहे तर
याच्यावरती तुम्हाला उपयोजित छात्रसेवाकाल अशा स्वरूपाचा हा पेपर तुम्हाला अभ्यासायचा आहे. हा पेपर एकूण 50 गुणांना असणार आहे आणि हे 50 गुण जे आहेत हे पूर्णपणे विद्यापीठ परीक्षेचे असणार आहेत. यामध्ये इंटरनल कोणत्याही प्रकारचं तुम्हाला गुणांकन नाही आहे. हा पूर्णपणे पेपर तुम्हाला विद्यापीठाच्या स्तरावरती द्यायचा आहे. याच्यानंतर EPS 7 हा जो पेपर आहे हा CBCS पॅटर्ननुसार असणार आहे, म्हणजे चॉईस बेस यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एकूण 2 पेपर आहे, तर या 2 पेपरपैकी कोणताही एक पेपर तुम्हाला अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे. तसं महाविद्यालय या 2 पेपरपैकी कोणता तरी एक पेपर जो आहे तर तो निवडत असतो आणि त्यानुसार तुम्हाला तो स्वीकारायचा असतो. तर मग हे 2 पेपर कोणते आहे तर तो ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन किंवा यालाच दुसरा पेपर जो ऑरला आहे तो आहे क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ ICT. तर हा पेपर 50 गुणांचा आहे. मात्र हे 50 गुण अंतर्गत परीक्षेचे किंवा प्रात्यक्षिकाचे आहेत. या पेपरसाठी विद्यापीठस्तरीय कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे. हे पूर्णच्या पूर्ण 50 गुण जे आहेत हे अंतर्गत गुणांमध्ये असणार आहेत. यानंतर EPC 8 जो विषय आहे तर हा प्रॅक्टिस टीचिंग अँड ऑब्झर्वेशन फॉर स्कूल असा आहे. तर प्रॅक्टिस टीचिंग म्हणजे काय तर सराव पाठ याला आपण म्हणतो किंवा वर्गपाठ असंही म्हणतात. तर या वर्गपाठांमध्ये एकूण तुम्हाला 8 लेसन घ्यायचे आहेत. हे 8 लेसन प्रत्येक मेथडचे असणार आहेत. म्हणजे आपल्याला 2 मेथड आहेत. तर या 2 मेथडमध्ये फर्स्ट मेथडचे 8 पेपर आणि सेकंड मेथडचेही तुम्हाला 8 वर्गपाठ घ्यायचे आहेत. म्हणजे असे एकूण 16 वर्गपाठ तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. ह्या 16 वर्गपाठांना एकूण 100 गुण तुम्हाला दिले जातील. यामध्ये CPS 1, CPS 2 आणि CPS 3 आणि CPS 4 हे जे काही तुमचे फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथडचे जे काही 8 पेपर आहेत तर हे एकूण 16 पेपर तुम्हाला शाळेमध्ये प्रत्येक वर्गावरती पूर्ण करायचे आहेत. तर एकंदरीत हा तुमच्या शिक्षकी पेशाला आणखी शायनिंग देणारा किंवा जास्त तुम्हाला ज्या क्षमता आहेत त्या विकसित करण्याचा हा एक पेपर किंवा हा एक सब्जेक्ट आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. अगदी सिरियसली आपण कडे पाहतो, कारण ही एक संधी असते की यामध्ये तुमचे जे काही अध्यापन कौशल्य आहे तर ते विकसित यामधून होत असते. त्यानंतर EPC 9 हा जो काही सब्जेक्ट आहे हा इंटर्नशिप प्रोग्राम फॉर 15 वीक्स इन सेकंडरी स्कूल असा आहे. म्हणजेच तुम्हाला छात्रसेवाकाल किंवा आंतरवासियतेचा कार्यक्रम जो आहे तर हा 15 आठवड्यांचा पूर्ण करायचा आहे. या 15 आठवड्यांमध्ये तुम्ही पूर्ण वेळ शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणार आहात. तर एकतर तुमचं सूक्ष्म अध्यापन छान म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याच्यानंतर वर्गपाठ तुम्ही पूर्ण करणार आहात आणि त्यानंतर मग तुम्हाला शाळेमध्ये 15 आठवड्यांचं इंटर्नशिप पूर्ण करायची आहे. तर एकंदरीत या दोन्ही वर्षांमध्ये तुमच्यामध्ये शिक्षकी पेशाला आवश्यक असलेले जे काही गुण आहे किंवा ज्या काही क्षमता आहे तर त्या या संदर्भामध्ये किंवा ह्या संपूर्ण अभ्यासक्रमातनं विकसित होत असतात किंवा विकसित होणार आहेत. तर यासाठीचे हे एकूण 3 भाग आहेत, एरिया A, B आणि C. आणि याला जोडून D एरिया जो आहे याला फील्ड बेस्ड ॲक्टिव्हिटीज असं म्हटलेलं आहे. तर या एरियामध्ये तुम्ही एरिया Aमध्ये जे काही विषय अभ्यासलेले आहेत PE 5, PE 6, CPS 3 आणि CPS 4 असं A आणि B या 2 एरियांमध्ये तुम्ही जे काही अभ्यासलेले विषय आहेत तर त्यावर आधारित प्रॅक्टिकल तुम्हाला पूर्ण करायचं आहे. हे प्रॅक्टिकल प्रत्येक विषयासाठी 20-20 गुणांचं असणार आहे.
म्हणजे हा जो एरिया आहे हा एकूण 80 गुणांचा असणार आहे. तुमचे त्या त्या विषयाचे प्राध्यापक तुम्हाला या प्रॅक्टिकलच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ या संपूर्ण द्वितीय वर्षामध्ये तुम्हाला कोणता पेपर कोणत्या म्हणजे किती गुणांसाठी आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे.